सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हेराल्ड। द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा आणि सभामंडप सजवून द्राक्ष महोत्सव करण्यात आला। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित महोत्सवात नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम आणि रसायन विरहित 2000 किलो द्राक्षांची आरास करण्यात आली। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांच्यासह सह्याद्री फार्मचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिला जाणार आहे। दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरिता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती। सुनील रासने म्हणाले, द्राक्षाच्या हंगामाच्या सुरुवातीला विघ्नहर्त्याचे आशीर्वाद मिळावेत, हंगाम सुरळीत जावा आणि शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळावे या भावनेतून हा नैवेद्य अर्पण केला जातो। या उपक्रमाचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे त्याचा सामाजिक पैलू। गणरायाच्या आरासीनंतर लगेचच ही ताजी द्राक्षे प्रसाद म्हणून भाविकांना वाटली जातात। तसेच परिसरातील अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि सेवाभावी संस्थांनाही हा प्रसाद दिला जातो। त्यामुळे हा उपक्रम केवळ धार्मिक न राहता समाजाशी जोडलेला लोकाभिमुख उपक्रम ठरतो।